कारण मी आपल्याला सांगतो. मुख्य कारण हे आहे की भगवान परमात्म्याने आपण काहीही न देता भगवान परमात्म्याने आपल्याला भरपूर काही दिले. फक्त दुर्भाग्य जीवाचं हे आहे की देवाने एवढं सर्व देऊन सुद्धा आपल्याला असं वाटतच नाही की त्यांनी काही दिले. हा दंड नाही. देवाने जेवढं आपल्याला दिलं त्याचा आपण जर विचार करायला जर लागलो तर देवाने ते दिलं जे या जगतातलं कोणीच आपल्याला कितीही काही दिलं तर देऊ शकत नाही. उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगेन, एखाद्या व्यक्तीचा जर एखादा डोळा जर गेला तर तो डोळा आता किती रुपये दिल्याच्या नंतर आपल्याला मिळेल? बोला. देवाने आपल्याला हे जे 5 बोट दिले, या 5 तुम्हाला आणखी म्हणून दाखवतो. हे धरा, हे 5 बोट दिले. या 5 बोटातलं एक बोट कटले गेलं. आता किती रुपये दिले म्हणजे ते बोट तिथे येईल? किती गेले? किती ताकद लावली तुमच्याकडे? किती तुम्ही रोबोट तुमच्या घरात असू द्या नाही तर काही असू द्या, तुम्ही किती श्रीमंत असू द्या, तुमचं एक बोट गेलं. आता मात्र तुम्ही किती खर्च करून किंवा कितीही कोणत्याही लेवल पर्यंत गेले तरी तुम्हाला ती वस्तू प्राप्त करता येत नाही. का? ती होत नाही. एवढं सर्व भगवान परमात्म्याने तुम्हाला दिले. दिले पण काही घेतले का? बोला. आता बोला, काही दिले तुमच्याकडून काही घेतले का? मी रात्री बोलून गेलो, आपण जेव्हा मातृगर्भामध्ये आहे किंवा आपण मातृगर्भामध्ये असताना देवासोबत आपली ऍग्रीमेंट नाहीये. आपण भगवान परमात्म्याकडून असं लिहून घेतलं नाही की बघ मी जन्माला येणार आहे पण मला अमुक अमुक असे असे हात दे, असं असं नाक दे, असं असं कान दे. असं काही ऍग्रीमेंट आहे का? काही ऍग्रीमेंट नाही. इमानदारीने सांगा, फक्त इमानदारीने मावशावर, देवाकडे आपली कोणत्याच प्रकारची ऍग्रीमेंट नाहीये. तरीही देवानी जिथं नाक द्यायचं तिथंच दिलं का नाही? मला फार विस्तार करायचा नाही, तुम्हाला लवकर लक्षात येईल म्हणून हे उदाहरण देतोय. देवासोबत अशी ऍग्रीमेंट आहे का आपली? अशी लिखापडी केली आहे का? नाही, माझं नाक मला इथंच दिलं पाहिजे. बोला. नाहीये. हे नाक इथं न देता या डोळ्याच्या बरोबर मधोमध असतं तर इमानदारीने सांगा तुम्ही इथं असते का? केलं असतं तुमच्या? नसतं केलं. तुम्हाला कोणी असं पाणी सहन करून मांडवगण मध्ये आणलं असतं का? नसतं आणलं. अर्थात जी वस्तू त्या वस्तूच्या संबंधाने कसल्याही प्रकारची ऍग्रीमेंट नाहीये, जिथं आपली सत्ताच नाहीये, त्याची सत्ता आहे की त्याला हे नाक कसं द्यायचं, कुठं द्यायचं, नाक द्यायचं का नाही द्यायचं, डोळे द्यायचे का नाही द्यायचे, कान द्यायचे का नाही